राज्यातील पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे गंगा नदी तसेच राज्यातील सर्व उपनद्यांचे पाणी पातळीत वाढ झालेली आहे। हरिद्वारमध्ये झालेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। व्हिडिओज पाहण्यापूर्वी मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पावसाने प्रशासनाच्या तयारीचा पर्दाफाश केलेला आहे। जिल्ह्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, लोकांच्या घरात पाणी शिरले आणि बाहेर पार्क केलेल्या गाड्या गंगेत वाहून गेल्या। त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहेत। अनेक लोक देवस्थानला येतात परंतु कचरा प्रचंड प्रमाणात असा करत असतात आणि तोच कचरा या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की नद्यांमध्ये असंख्य प्रमाणात कचरा हा वाहून जात आहे। शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नाल्यात वाहून गेलेल्या खारकीजवळ गंगा नदीत बुडालेल्या 4 वाहनांना SDRF टीमने बाहेर काढलेले आहे। नदीतून बाहेर काढलेली 4 वाहने जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेली आहेत। पर्यटकांनी नदीत स्नान करणे टाळावे असा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। माणूस निसर्गाच्या विरोधात गेला तर त्यांची परिस्थिती भयंकर होऊ शकते अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।